सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कलाकार या शोमध्ये पुढारी न्यूजवर. आणि आज आपला एक मित्र आपल्या भेटीला आला आहे. कलाकार या शोमध्ये दरवेळी अनेक मित्र आपल्याला येतात, इन्स्पायर करतात, त्यांच्या अनेक गोष्टी आपण बोलतो. पण जी व्यक्ती आज माझ्यासोबत आहे, मी अनेकदा गप्पा मारले, पण जेव्हा पण आम्ही गप्पा मारतो ते गप्पा पुन्हा एकदा आम्ही एपासून सुरू करतो आणि ते झीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे आज पुन्हा एकदा ते गप्पा मारण्यासाठी आणि पुन्हा एकदा आनंद देण्यासाठी आलाय रोहित राऊत सर. खूप खूप स्वागत आहे रोहित भाई. व्हॉट्सअप सर. मजेत. म्हणजे आपण काय नाही केलंय, आपण बसून इंटरव्ह्यू केलाय, येस, आपण उभ्या राहून इंटरव्ह्यू केलाय, आपण लाईव्ह इंटरव्ह्यू केलाय, वारी, गणपती, दिवाळी, आणि आज आपण गाडी चालवत इंटरव्ह्यू करणार आहोत. कसं काय वाटतंय सर? फारच भारी वाटतंय. एकतर जेव्हापासनं तुझी ही कॉन्सेप्ट सुरू झाली कलाकारची, तेव्हापासून मी बघतोय सईताईचा इंटरव्ह्यू बघितला, बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यूज बघितले जे माझे कलिग्स आहेत, माझे मित्र आहेत. आणि मी ना ऑलवेज विचार करत होतो की यार श्रेयस मला फक्त ना सणांमध्ये बोलवतो, सण असले की श्रेयसला आठवण येते माझी. पण नंतर माझं असं झालं, जेव्हा मला फोन आला की कलाकार करूया का आपण, म्हणलं हो प्लीज करूया लगेच. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी, व्हेरी एक्सायटेड. एकतर इट इज अ डिफरंट काइंड ऑफ इंटरव्ह्यू, त्यामुळे फार मजा येणार आहे. आणि कॅज्युअल गप्पा, आणि मेन म्हणजे आय एम नॉट अ गुड मल्टीटास्कर. सो मी गाडी चालवताना तुला काय म्हणतात त्याला, युजली आपण इंटरव्ह्यूज मध्ये जशी उत्तर देतो तशी देऊ शकणार नाही. मी तुला खरी खरी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सो दॅट इज हाऊ इट्स गोइंग टू बी. ड्रायव्हिंग कधी हाती आली, कधी गाडी चालवायला शिकलात, किस्से काय काय ते पहिले सांगा. हा, तर मी खूप रिसेंटली आत्ता ड्रायव्हिंग करायला शिकलो. साधारण एक 4-5 वर्ष झाली असतील. जेव्हापासनं माझी प्रिय बायको माझ्या आयुष्यात आली, तेव्हापासून मी गाडी शिकायला लागलो. कारण त्याच्या आधीपर्यंत गाडी होती, पण गाडीवर ड्रायव्हर होता. बरोबर. मग जुई आली आणि जुई म्हणाली की नो ड्रायव्हर, तुला चालवायला आली पाहिजे गाडी, कधी जर इमर्जन्सीला लागलं तर काय करणार आहेस वगैरे. आणि मग तिकडनं ती सुरुवात झाली. सो मी गाडी जुईच्या गाडीवर शिकलोय. म्हणजे जुईकडे पहिली वॅगनर होती. सो त्या वॅगनरवर जुईने मला पुण्यातल्या रस्त्यांमध्ये आप्पा बळवंत चौकातनं गाडी काढ, कोथरूड मधनं गाडी काढ वगैरे असं सगळं बनवून टाकलं. हो हो हो. तिने मला सांगितलं की तू पुण्यात एकदा गाडी चालवायला शिकलास की तू जगात कुठेही गाडी चालवू शकतो. त्यानंतर ना ती पहिली गाडी जी आपल्या आयुष्यात येते, जी तू विकत घेतली असेल, जी तुझ्या घरात आली असेल, कारण आपल्यासाठी गाडी हे आपलं एक फॅमिली मेंबर कधी बनून जाते हे आपल्याला कळत सुद्धा नाही. तर ते फॅमिली मेंबर जेव्हा तुझ्या घरी आली असेल, तू घेतली असेल, काय काय होतं त्याच्याबद्दल सांगा मला. ज्या गाडीत तुझ्या अनेक आठवणी आहेत. माझ्या ना सर्वात जास्त आठवणी 2 गाड्यांमध्ये. आता ही नवीन आहे, त्यामुळे ही आमची, हिचं नाव लक्ष्मी ठेवलंय. सो लक्ष्मी तरी आत्ता 1-1.5 वर्ष झाली आली आहे आपल्याकडे. पण लक्ष्मीच्या आधी आमच्याकडे एक खंड्या नावाची गाडी होती. म्हणजे बेसिकली पहिली गाडी, जी गाडी काय म्हणतात त्याला, टाटा सुमोची ग्रँदे एक आली होती. बरोबर. तर माझ्या बाबांना गाड्यांचा प्रचंड शौक, गाड्या आवडतात त्यांना. पण त्यांचं म्हणणं एकच असतं की आपण गाडी ती घेऊया जी गाडी ना फार रस्त्यावर दिसत नाही, जी दिसणार नाही, किंवा आपल्याला आपली गाडी बघितली की लोकांच्या नजरा फिरल्या पाहिजे. आणि मग 4 व्हीलर घेतली ना त्या दिवशी अशी गाडी आली दारात गाडी आल्यानंतर असं झालं की अरे बापरे, आपल्याकडे आता 4 व्हीलर आहे, आपण 4 व्हीलरने फिरणार आहोत का. आणि हे सगळं झालं. बट माय डॅड मेड इट व्हेरी स्ट्रिक्ट फॉर मी की ही गाडी तू कार्यक्रमांच्या ऐवजी कुठेच वापरायची नाही. की म्हणजे तुला जर कार्यक्रम आला तर तू कार्यक्रमाला ही गाडी घेऊन जायची, अदरवाईज यू हॅव टू ट्रॅव्हल बाय ट्रेन आणि रिक्षा किंवा बस. पर्सनली आय लव्ह ड्रायव्हिंग मोर दॅन फ्लाईंग. वा. मला ऑन रोड मला जर तू सांगितलंस की उद्या जळगावला शो आहे, मी तुला नागपूरवरनं किंवा औरंगाबादवरनं फ्लाईट देतो का कुठनंही फ्लाईट देतो, मी म्हणणार नाही, मी गाडी नेतो, मला गाडी नाही. किंवा ट्रेनचं तिकीट देतो, नको तू त्याला जेवढं ट्रेनचं करणार आहेस तेवढं मला दे, मी गाडी नेतो, कारण मला कम्फर्टेबल ही स्पेस आहे. पण सुपर गोष्ट हीच आहे ना की आपला प्रवास जो असतो ना तो फार महत्त्वाचा असतो आणि तो तुझा खूप कमालीचा आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. कारण गाडी जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपण प्रवासाच्या गप्पा म्हणतो. या प्रवास म्हटल्यानंतर तो प्रवास तुला कधी जाणवला की आय एम हिअर अँड आय एम हिअर टू स्टे फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. व्हॉट वॉज दॅट मुवमेंट, वॉज दॅट लिटल चॅम्प्स? कारण लिटल चॅम्प्सच्या वेळी तुम्ही खूप लहान होतात. म्हणजे असं मी म्हणू शकणार नाही की लिटल चॅम्प्सच्या वेळी असं वाटलं की यार वी आर कॉन्कर द वर्ल्ड, जे तुम्ही केलं. पण
पण स्टील केव्हा वाटलं तुला की बाबा मी इथं आलोय, मला हेच काम करता येतंय, मी हेच काम करणार आणि ह्याच्यात मी जिंकून दाखवणार? बऱ्याच लोकांना लिटल चॅम्प्स नंतरच्याही आमच्या कार्यक्रमातल्या गोष्टी माहिती आहेत किंवा आम्ही जेवढे टेलिव्हिजनवर दिसत राहिलो कंटिन्युअस त्या गोष्टी माहिती आहेत, पण त्याच्या आधीच्या किंवा त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी माहिती नाही आहेत. सो मला ना मी आजीवसनला शिकायला जायचो रोज आणि राहायचो मी तेव्हा कल्याणला. बरोबर. सो कल्याणवरनं माझी सकाळी 6:05 सो सकाळी 6:05 माझी ट्रेन असायची जी मला पकडायची, आणि जर ती मिस झाली तर देन आय हॅव टू वेट फॉर अनदर 15-20 मिनिट्स आणि मग तिकडे क्लासला उशीर होणार वगैरे, की म्हणजे लास्ट लेट टू 6:05 पकडू शकतो. बरोबर. सो आय यूज टू कॅच दॅट ट्रेन. 6:05 लोकल पकडायची, दादरला यायचं. दादरला सकाळच्या गर्दीत सेंट्रलवरनं वेस्टर्नला यायचं, वेस्टर्नवरनं सँटाक्रूजला यायचं आणि सँटाक्रूजवरनं क्लासला जायचं. हे सगळं ना मी 2-2.5 वर्ष करत राहिलो. ह्या 2-2.5 वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये त्या लोकल ट्रेनमधल्या आमच्या ग्रुपने जे कल्याणला बसायचे, आणि नशिबाने कल्याणवरनं गाड्या सुटायच्या त्यामुळे मला जागा मिळायची. बरोबर. सो जागा मिळायची आणि आमचा एक ग्रुप फॉर्म झाला, ज्या ग्रुप बरोबर भजन गाणे तिथनं दादरपर्यंत, किंवा संध्याकाळी उशीर होत असताना जेव्हा रिटर्नवाले असतात तेव्हा वेगळा ग्रुप असायचा. मग ते किशोर कुमारची गाणी, रफीजींची गाणी हे सगळे गात आम्ही परत कल्याणपर्यंत यायचो. बरं, बरेचदा असं पण झालंय की काय म्हणतात त्याला, मी उशिरा पोहोचतोय, मला दिसतंय माझी 6:05 ट्रेन अशी निघते आणि माझ्या ग्रुपमधले त्या बेंचवरले कुठले तरी एक माणूस मला बघायचा, तो बाहेर दारावर यायचा, हात द्यायचा, मी आतमध्ये चढायचो आणि मग माझ्यासाठी जागा असायची. बरं, आणि इट वॉज आय एम सो ब्लेस्ड आणि मला हे फार भारी वाटतं. ही गोष्ट माझ्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. तोपर्यंत ना माझा चेहरा हलकासा चेंज झाला होता. बरोबर. माझा आवाज फुटत होता, माझा चेहरा काय म्हणतात त्याला, तो लहान मुलांकडनं काय मोठा टीनेजर मध्ये जात होता. सो त्यामुळे ना खूप लोक ओळखायची नाही, खूप लोक मला ट्रेनमध्ये बसल्यावर ओळखायची नाही. ट्रेनमधल्या लोकांसाठी ना मी एक रॅन्डम मुलगा होतो जो कल्याणवरनं सुरेशनकडे गाणं शिकायला जातो, जो गातो त्यांच्यासाठी दुसरं काहीही नव्हतं. त्या माणसांना मी तसाच लक्षात आहे आणि मी त्या 2.5 वर्षांमध्ये जे आपलेपण, जे प्रेम म्हणजे जे अनुभवलंय त्या ट्रेनमध्ये आणि त्या ट्रेनच्या डब्यांमध्ये ना, आय कॅन नॉट इमॅजिन इट एनी अदर प्लेस. त्यामुळे मला त्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये मला असं जाणवलं की मी मुंबईवर खूप प्रेम करतो, पण मुंबई आत्ता माझ्यावर प्रेम करायला लागले. कारण मी खूपदा ऐकलंय माझ्या सिनियर्सकडनं पण किंवा जी लोक मुंबईला येऊन राहतात त्यांच्याकडनं पण, की मुंबईनं पहिलं 1 वर्ष तुम्हाला खूप मज्जा देतं. पहिले 1 वर्ष तुम्हाला इमॅजिनही नाही होणार अशी गोष्ट घडवतो तुमच्या आयुष्यात, पण त्याच्यानंतर मुंबई परीक्षा बघायला लागतं आणि त्या परीक्षेत जर तुम्ही टिकलात तर इट इज फाईन. जर तुम्ही नाही म्हणालात ना तर मग मुंबई परत कधी येऊ देत नाही तुम्हाला. पण या सगळ्यानंतर जर बाप्पाचं कुठलं गाणं जर सादर करायचं असेल तुमचं आवडतं? साकड खाली तो गाभाऱ्यात माथा, आभाळावरून राहू दे रे कृपा, नमन तुझे मी करीतो रे देवा, भरून झरू दे तुझीच रे कृपा, हिमतीचं बीज दे भुई तुझ्या दारची, उभं राहू वादळी ना भीती कुणाची, साथीला तू राहू बा मी वाट पाहतो, वाट चालतो, खडतर वांगडी असो वा दूरची, मोरया गजर तुझा हे देवा मोरया. क्या बात आहे. ते म्हणजे सुपरस्टार सिंगर, जिकडे खऱ्या अर्थाने एक प्रवास करून आलेले रोहित राऊत आज मेंटॉर्स
कॅप्टन्स हे होणार आहेत. तर हाऊ एक्सायटेड फॉर दिस शो, काय सांग? सो आय एम डॅम एक्सायटेड. फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट. काहीतरी वेगळं करतोय आपण, कारण आपल्याकडे लहान मुलांचे कार्यक्रम झाले, मोठ्या मुलांचे, मोठ्या माणसांचे, आणि त्याच्यात तुम्ही हात बरोबर सांगा, आम्ही पायनियर आहोत. सांगा ना, लहान पायनियर आहोत. हो, ओके ओके. हा, यहाँ मैं बोल सकता हूँ. ये पायनियर आहे रे. सो पण वयवर्ष 5 ते 30 ही कॉम्पिटिशन कधी झाली नाही, किंवा याबद्दल आपण युजली विचार करत नाही, कारण आपल्याकडे नेहमी हे असतं की अरे लहान मुलं आहेत यार, लहान मुलं आणि मोठ्या मुलांचं कम्पॅरिझन कसं होणार. पण मला असं वाटतं त्यांचं कम्पॅरिझन एका बेसिसवर होऊ शकतं. मुळात ही कम्पॅरिझन होऊच शकत नाही. पण जर करायचं झालं कॉम्पिटिशन पर से कॉम्पिटिशनसाठी, तर मला असं वाटतं की लहान मुलात जो इनोसन्स आहे तो हळूहळू मोठ्या माणसांमधनं निघून जातो, किंवा आपण तो घालवून टाकतो. इनोसन्स आहे अजूनही मोठ्या माणसांमध्ये, पण तो टिकवणं हे आपल्या हातात आहे. गेम फक्त आणि फक्त सुरांचा आणि फिलिंग्सचा आहे. त्यामुळे जो सर्वात जास्त सुरेल असेल, मग तो लहान मुलगा असू देत किंवा मोठा मुलगा असू देत किंवा मोठी मुलगी असू देत, जो कोणी सर्वात जास्त सुरात आणि भावनेने आपल्याला परफॉर्म करून दाखवेल सगळ्या गोष्टी, तो विजेता ठरेल आपल्या सुपरस्टार सिंगरचा. आणि सर्वात भारी मला या गोष्टीचं वाटतं ना की सी आय फील आय एम नॉट मेंट टू बी जज. मला असं नेहमी असं वाटतं की मला ज्या प्रोसेसपासून लोकांनी महाराष्ट्राने बघितलंय ना, त्या प्रोसेसप्रमाणे मला जज नाही व्हायचंय. कारण मला नेहमी त्यांच्यासाठी त्यांना खांद्यावर हात टाकता येणारा आणि त्यांच्या घरातला वाटणारा की अरे माझा मुलगा सेम तुझ्यासारखा दिसतो, हे वाला फिलिंग ना मला कायम हवंय. म्हणजे आयडलच्या वेळी हा प्रश्न मी तुला विचारलेला की इंडियन आयडल क्यों कर रहा है. म्हणजे रोहित रावजन एस्टॅब्लिश सिंगर, ते संगीतकार सुद्धा आहेत. तू तोपर्यंत मनमोहिनी वगैरे गाणं तुमचं आलं होतं बाहेर, तर क्यों कर रहा है. पण नंतर मला कळलं की ही इज एक्सप्लोरिंग. तर हे एक्सप्लोर करणं जास्त महत्वाचं होतं तुला आयडलमध्ये जाताना. हो, रादर भाऊ सगळ्याच ह्याच्यामध्ये एक्सप्लोर करणं इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ना. कारण आम्ही लहानपणीपासून शिकताना एवढंच ऐकले की हे करते की विद्या हे करणे से आहे. ज्या क्षेत्रात आम्ही आहोत ते क्षेत्र केल्यानेच होणार आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी इज दी ओनली की. आणि मुळात मी कलाकार आहे किंवा मी गायक आहे, मी कोणी एस्टॅब्लिश मोठा माणूस नाही आहे की माझ्या इमेजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या इमेजला काहीतरी धक्का लागणार आहे. आय नेवर सी माय सेल्फ लाईक दॅट. आय ऑलवेज सी माय सेल्फ लाईक सम सिंगर हू इज डुईंग बेटर, बट हू कॅन डू मच बेटर इफ ही लेट्स हिमसेल्फ एक्सप्लोर अ लिटल बिट मोर. की समजा आपण ना स्टॅग्नंट होतो. तुझा तो शोध 5 years. हो, माझा तो शोध अजूनही सुरू आहे की इफ गिव्हन चान्स, उद्या जर समजा असं काहीतरी झालं की अमेरिकन आयडलनी इंडियन म्युझिक ओके केलं की तुम्हाला इंग्लिश गाणी गायची गरज नाही आहे, तुम्ही इंग्लिश, हिंदी, इंग्लिश, मराठी किंवा एनी काइंड ऑफ ग्लोबल म्युझिक काही वापरू शकता. आय वुड डेफिनेटली गो अँड पार्टिसिपेट. वाय? बिकॉज आय वॉन्ट टू नो व्हॉट इज माय वर्थ. पण आता आपण आयडलच्या गप्पा मारतोय, त्यामुळे आयडलमध्ये तुमची अनेक गाणी फेमस म्हणजे व्हायरल ज्याला म्हणतो ना ते झाली आहे. तर एक कुठलं गाणं सादर करा ना आयडल मधलं. ओके, सो आता युजली ना दिलसे आणि फितूर वगैरे ही सगळी लोक म्हणत असतात. सो आता बिकॉज वी आर इन माय कार, सो माय कार माय रूल्स. एक्झॅक्टली. सो मी वेगळं कुठलं तरी गाणं म्हणतो, पण आयडल मधलं कदाचित लोकांना माहिती पण असेल. छलनी कर दे सीना मेरा, छलनी कर दे सीना मेरा, छलनी कर दे सीना मेरा, दाग दे सारी गोली आणि अज मेरा जी करदा मर जाने, आणि अज मेरा जी करदा मर जाने, नी मेरा जी करदा मर जाने, आणि अज मेरा जी करदा. मुश्किल कर दे जीना मेरा, मुश्किल कर दे जीना मेरा, मुश्किल कर दे जीना मेरा, लख वारी मैं कट जाने, आणि अज मेरा जी करदा मर जाने, आणि अज मेरा जी करदा मर जाने, मेरा जी करदा मर जाने, आणि अज मेरा जी करदा.
क्या बात आहे, सुपर हिट. रोहित, मी ऍक्च्युली ना या सगळ्यानंतर अनेक गोष्टी मला तुला विचारायच्यात, अनेक गोष्टी तुला विचारल्या आहेत, पण ना मला नेहमी तू जेव्हा पण बाबांबद्दल बोलतोस ना, यू ऑलवेज हॅव म्हणजे तुमच्या दोघांचं नातं, तुम्ही मित्र पण आहात, तुमच्यामध्ये तो आदर पण आहे, तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर बाबा आणि जुई हे दोनच विश्व आहे का तुझ्या आयुष्याचं? काय सांगशील त्याबद्दल? हो रे, मला आयडिया म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य हे माझ्या वडिलांच्या आणि माझ्या बायकोच्या आजूबाजूला फिरतं. आणि त्याच्यानंतर जर मला वेळ मिळत असेल कोणाच्या आजूबाजूला फिरायचं तर ते माझे मित्र असतात. त्याच्या व्यतिरिक्त मला कोणा माझं आयुष्य भाई जिसकी जरूरत बहुत कम होती है ना, वो बहुत खुश इंसान होता है. आणि ही गोष्ट मला माझ्या बाबांनी लहानपणीपासून सांगितली की ऐक, आपण जन्माला एसी बरोबर आलोय का, आपण जन्माला काय फार मोठे पैसे आणि तू जेव्हा लक्झरी बरोबर आलोय का, नाही ना, तरीही खुश होतास ना, तरीही यू आर हॅपी. अँड द सेम थिंग अपॅरेंटली या लास्ट आम्ही जे अजय अतुलचा टूर केला US मध्ये, ही सेम गोष्ट मला अतुल दादा पण बोलला की वी वर व्हेरी स्केअर्ड ऑफ परफॉर्मिंग विथ देम ऑन स्टेज आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे. तो म्हणाला तू या गोष्टीचा विचार कर, जेव्हा काहीही नव्हतं तुझ्याकडे, जेव्हा तू रोहित राऊत नव्हतास महाराष्ट्रात ओळखीचा चेहरा किंवा कुठेही ओळखीचा चेहरा, तेव्हा तू तुझ्या रूम मध्ये बसून जेव्हा तानपुरा लावून रियाज करायचास आणि गायचास, तेव्हा तुला काय मिळायचं? मी म्हणलं आनंद. त्या गोष्टीसाठी काम कर. त्याच्या व्यतिरिक्त ह्या जगात काही नाहीये. पैसा येईल, पैसा जाईल, सगळ्या गोष्टी बाजूला राहतील. यू शुड बी हॅपी फर्स्ट फॉर डुईंग व्हॉट यू आर डुईंग राईट नाऊ. एक तुला असा दिवस आला की जेव्हा तुला या गाडीच्या या सीटवर कोणातरी बसवायचंय आणि त्यांच्यासोबत निखळ ड्रायव्हर जायचंय आणि निखळ गप्पा मारायच्या, ती व्यक्ती कोण असेल आणि का? बरीच लोक आहेत, 1 2 3 बरीच लोक. मी गाडी ऍक्च्युली फुल करेन. बस घेऊया का? हो, नाही बस नको, ही पण गाडी. चलो स्टार्ट. कोण? शंकर भाई, एहसान सर आणि लॉय सर. These 3 are done. Then I would want to meet Rahman sir, of course, but I would not drive with him, because माझं अर्ध लक्ष असं असेल. सो मग गाडी कोण चालवणार? तर त्यामुळे पण रेहमान सरांबरोबर पार्किंग मध्ये या गाडीत बसून मला खूप गप्पा मारायचा. SCL इज देअर ऑफकोर्स. अजय अतुल दादा आता बसतील, त्यामुळे मला फार भारी वाटेल त्याचं. त्यांना दाखवेन मी गाडी. आणि ऑन अ जेन्युइन नोट, जर मला कोणाशी गप्पा मारून जर मला फार मजा करायची असेल ना, तर मी त्या व्यक्तीला ॲक्च्युली कधी भेटलो नाही आहे. आय हॅव ओनली हर्ड अबाउट हिम. आणि मी जन्माला यायच्या आधीच ते गेले, त्यामुळे त्यांना भेटूही शकणार नाही कदाचित आता परत. माझे आजोबा वसंतराव राऊत. सो कारण माझ्या बाबांकडनं मी जे काही ऐकलं आहे त्यांच्याबद्दल, अबाउट हिज पर्सनॅलिटी, अबाउट हाऊ आर्टिस्टिक ही वॉज. चित्र काढायचे, स्क्रिप्ट्स लिहायचे, आणि हे सगळं करत असताना पण ही वॉज अ तरुण तडफदार माणूस आयुष्यभर. आणि बाबा मला म्हणतात की यू हॅव ट्रेट्स ऑफ हिम. तुझ्यामध्ये मला वसंतराव दिसतात, म्हणून मी एवढं तुझ्याशी फ्रीली बोलू शकतो किंवा एवढं तुझ्याशी मज्जेशीर बोलू शकतो, कारण माझ्या बाबांचं आणि त्यांच्या वडिलांचं पण रिलेशन असंच होतं. आता शेवट कार्यक्रमाचा करायचा, त्यामुळे सांगत आपण तुमच्याच आवाजात करणार आहोत. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, खूप लोकांना या गोष्टी माहिती आहेत, पण गझल इज हिअर समवेअर. हिअर सर, कुठलीही म्हणजे तुम्हाला जी आवडते ती, आणि गझल बद्दल काय? सो गझल इज ऑलवेज अ क्लोजेस्ट फॉर्म टू मी. मला त्याचं कारण नाही माहिती, का माहिती नाही, पण मी शब्दप्रधान गायकीला जास्त मानणारा आहे. कारण माझं असं होतं की सूर आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण छान गाणं पोचवू शकतो, पण छान भावना पोचवण्यासाठी आपल्याला शब्द पाहिजे. आणि मी काय, हे खूप जणांनी आणि कित्येक आपल्या महापुरुषांनी लिहून घेतलेलं आहे की एक वेळेस तलवारीचा वार झेलू शकतो आपण, पण शब्दांचा वार नाही झेलू शकत, कारण ते परत येऊ शकत नाही.
आणि त्याचा डाग दिसत नाही किंवा त्याची जखम दिसत नाही, पण ती राहते आयुष्यभर. आणि मला बऱ्याच गझल्स अशा वाटतात की ज्या आपल्यासाठी खूप खूप भारी आहेत, की ज्या असल्या पाहिजेत. त्याच्यातलीच एक गझल जी आत्ता रिसेंटली मी खूप ऐकतोय. इनिशियली जेव्हा शिकत होतो तेव्हा तर खूप ऐकली होती, फेमस तर आहेच, पण आता त्याचा वेगळ्या अर्थाने, वेगळ्या कलेने अर्थ समजतोय, विच इज काश, ज्याच्यामध्ये मला दुसरा अंतरा आणि शेवटचा अंतरा आहे गेस तो खूप खूप जास्त मला भारी वाटतो, की जमा करता हूँ मैं आए हुए संग. आणि याचा सर्वात महत्वाचं काय असतं ना, जेव्हा माणसाकडे माणसं नसतात ना, ग्रो अप होत असताना, तेव्हा तो माणसं गोळा करतो. अँड आय हॅड माय डॅड, मी अँड माय लिटल ब्रदर, दॅट्स इट. राईट. सो त्यामुळे आय बिलीव इन दीज लाईन्स, की जमा करता हूँ मैं आए हुए संग, सर छुपाने के लिए घर होता, मेरे कांधे पे तेरा सर होता, काश ऐसा कोई मंजर होता. आणि याच्याच पुढचा अंतरा मला असं वाटतं की दिस इज अ लाईफ लेसन फॉर एव्हरीवन. एव्हरीवन, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा. इस बुलंदी पे बहुत तन्हा हूँ, तन्हा हूँ. इस बुलंदी पे बहुत तन्हा हूँ, काश मैं सब के बराबर होता, मेरे कांधे पे तेरा सर होता, काश ऐसा कोई मंजर